बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामतीमधील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक येत आहेत। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या संस्थेची आढावा बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। अहिल्यानगरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रामजी रेपाळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। नागरिकांच्या सेवेसाठी काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। देशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या हंगामाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या स्पर्धेचे दुसरे पर्व 26 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजित करण्यात आले। या स्पर्धेचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी अर्थात सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आला असून यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत पहिल्या तिमाहीत लक्षणीय सुधारणा झाली आहे। पहिल्या 3 महिन्यात घातक सूक्ष्म कणांचं प्रमाण 14% कमी झालंय। मार्च महिन्यात सर्वात स्वच्छ हवा मुंबईकरांना अनुभवायला मिळाली आहे। अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरातील प्रदूषक विरळ होण्यास मदत झाली आहे। मध्य रेल्वेची आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान प्रवासी वाहतुकीमध्ये लक्षणीय प्रगती झालेली आहे। मध्य रेल्वेनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा सुरू केल्यात। मध्य रेल्वेत आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 164 कोटी 30 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरात एक काळीज पिळवटवून टाकणारी घटना समोर आली आहे। जेवणात केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीनं केलेल्या अमानुष मारहाणीला आणि सासरच्या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्ष विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या 7 जणांना बेड्या ठोकल्यात। 32वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 29 आणि 30 मे रोजी धाराशिव येथे होणार आहे। साहित्य नगरीला लोकनेते अजित पवार साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी ही माहिती दिली आहे। या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी संमेलनासह विविध कार्यक्रम होणार असून देशभरातून सुमारे 900 साहित्यिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक शरद गोरे यांनी दिली आहे। सोलापूरच्या उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊसमधून ओव्हरफ्लो झालंय आणि यामुळे रस्त्यावर पाणी झालेलं आहे। दरम्यान वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। बुलढाण्याच्या डोणगावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांना विद्यार्थिनींची छेड काढली। शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे। पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलानं मुंबई उपनगरीय विभागातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सखी हा विशेष व्हॉट्सअॅप ग्रुप उपक्रम सुरू केलाय। आरपीएफनं आतापर्यंत चर्चगेट ते डहाणू दरम्यान एकूण 11 व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले असून या माध्यमातून जवळपास 1500 नियमित महिला प्रवासी थेट आरपीएफच्या संपर्कात राहणार आहेत। आता एक मोठी बातमी, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे। मुंबईतील सर्वोदय आश्रम या ठिकाणी ही भेट झालेली आहे। बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत रोहित पवार यांनी चर्चा केली। काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी रोहित पवार सपकाळांना विनंती त्यांनी केली असल्याची माहिती आहे। आता रोहित पवारांच्या शिष्टाईला यश येतं का हे पाहावं लागेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, तर काही तांत्रिक कारणांमुळे सुस्मिता यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र मोठी बातमी आपण पाहतोय। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे। मुंबईतील सर्वोदय आश्रम या ठिकाणी ही भेट झाली आहे। बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत रोहित पवार यांनी चर्चा केली। काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी रोहित पवार यांनी सपकाळ यांना विनंती केल्याची माहिती आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्याला अधिकची माहिती देतील। सुस्मिता, आपण बघतोय रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्ये बारामती पोटनिवडणुकी बाबतीत चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्या चर्चेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। अद्याप कोणत्याही प्रकारे अर्ज मागे घेण्याबाबतची भूमिका ही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही।
स्वतः शरद पवार यांच्या पक्षाकडनं, राष्ट्रवादीकडनं रोहित पवार जर मध्यस्थी करत असतील तर ही अतिशय महत्वाची भेट म्हणावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांनी 2 वेळा प्रदेशाध्यक्षांसोबत संवाद साधलेला होता, काल रात्री सुद्धा त्यांचा संवाद झालेला होता. या भेटीगाठीनंतर काँग्रेस आपला निर्णय बदलतंय का? मवियाचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी आता मध्यस्थीच्या भूमिकेत येतं का? कारण कालपर्यंत ज्या चर्चा होत्या त्यामध्ये भाजप शिष्टाई करेल अशा पद्धतीची एक चर्चा होती. अद्यापपर्यंत कोणत्याही भाजपच्या नेत्यानं काँग्रेससोबत संपर्क साधलेला नसताना थेट रोहित पवारांनी जाऊन प्रत्यक्ष भेट घेणं, सुनेत्रा काकींसाठी आपण बोलायला आलेलो आहोत अशा पद्धतीची भूमिका घेणं ही अतिशय महत्वाची भेट म्हणावी लागेल. बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान काँग्रेसनं कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानं बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची दाट शक्यता आहे. तर तिने तिथं व्हायला पाहिजे. FIR नाही तर जो काय सामान्य लोकांचा अधिकार असतो, नाहीतर नागरिकांचा अधिकार असतो, तो त्या लोकांचा अधिकार असतो. त्यामुळे तिथं कुठेही राजकारण होऊ नये, नाहीतर वेगळ्या पद्धतीने दबाव येऊ नये अशी भूमिका तिथं काँग्रेसची तिथं आहे. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर, विनंती केल्यानंतर मी सकारात्मक आहे की काँग्रेस योग्य असा निर्णय विड्रॉलच्या बाबतीत तिथं करतील. वरिष्ठांशी नक्की सपकाळ साहेब त्या ठिकाणी बोलतील. शेवटी तो पक्ष वेगळा आहे, ध्येयधोरणं त्यांची वेगळी आहेत, प्रोसेस त्यांची वेगळी असेल. त्यामुळे सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून सर्व नेत्यांशी बोलून, वरिष्ठांशी बोलून योग्य आणि सकारात्मक निर्णय ते घेतील असं मला तरी वाटतं. काही दिवसांपूर्वी पारकडनं जे स्टेटमेंट गेलं होतं ते स्टेटमेंट फार चुकीचं होतं. त्याचं खंडन सगळ्यांनीच केलं, मी सुद्धा तिथं केलं. पण तरीसुद्धा भाऊ म्हणून आणि अजितदादांचे कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसची दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि केलेली सुद्धा आहे की त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ही निवडणूक मात्र तिथं बिनविरोध कशी होईल यासाठी काँग्रेसने प्रयत्न करावे. आज सुनेत्राताई आपण जर बघितलं तर अमित शहा यांची भेट घेणार आहे. कुठेतरी ही भेट घेतल्यानंतर काही सकारात्मक घडेल किंवा काँग्रेसने अशा पद्धतीने अट टाकल्यामुळे कुठेतरी सरकार झुकेल आणि गुन्हा जो आहे तो नोंद होईल असं वाटतं. तर बघा, काँग्रेसने जो संदेश दिलाय तो फार महत्वाचा आहे आणि योग्यच आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत नसेल तर काही प्रमाणात आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो, पण सत्तेत असताना सुद्धा तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला न्याय देण्यासाठी जर इतरच लोकांना त्या ठिकाणी प्रयत्न करावे असतील, नाहीतर FIR साधा करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागत असेल तर हे योग्य नाही असा संदेश काँग्रेसने तिथं दिलेला आहे. आज काकी जर अमित शहा साहेबांना त्या ठिकाणी भेटत असतील तर नक्कीच ते इलेक्शनबद्दल बोलतील, पण त्याच्याचबरोबर CBIकडे एन्क्वायरी जावी यासाठी सुद्धा ते त्या प्रयत्न करतील अशी अपेक्षा करू. कारण अधिवेशनामध्ये हा विषय झाला होता. आता अमित शहा साहेबांना ते भेटतच असतील त्यामुळे इलेक्शन बरोबर CBIच्या बाबतीत सुद्धा त्यांनी बोलावं आणि लवकरात लवकर CBIने ही केस ताब्यात घेऊन आमच्या अजितदादांना न्याय द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो. तर मुंबईतील सर्वोदय आश्रमात रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे आणि मी सकारात्मकच आहे, काँग्रेस अगदी योग्य निर्णय घेईल असं रोहित पवार यांनी म्हटलंय. राज्यसभेचे खासदार म्हणून आज पार्थ पवार शपथ घेणार आहेत आणि यावेळी शपथविधीला सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झालेली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झालेल्या आहेत. पार्थ पवारांच्या शपथविधीला त्या उपस्थित राहणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आज राज्यसभेचे खासदार म्हणून पार्थ पवार शपथ घेणार आहेत, काय अपडेट? बरोबर, राज्यसभेचे खासदार म्हणून पार्थ पवार जे अजित पवारांचे पुत्र आहे ते शपथ घेणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून हे पवार कुटुंबियासाठी देखील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असणार आहे, कारण की पार्थ पवार यांच्या नावाने पुन्हा पवार कुटुंबातून एक पवार पुन्हा केंद्राच्या राजकारणात सक्रिय होत आहे. एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे नाते, आता पार्थ पवार हे केंद्राच्या राजकारणात सक्रिय असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज राज्यसभेमध्ये फक्त काही सदस्यांची शपथविधी, त्यामुळे हे जी शपथविधी आहे हे
सभापती आणि उपराष्ट्रपतींच्या कार्यालयात होईल अशा प्रकारची माहिती दिली आहे. साधारणतः 11:30 वाजता हा शपथविधी सोहळा असेल. पण महत्त्वाचं म्हणजे या शपथविधी सोहळ्याला एक आगळेवेगळं स्वरूप असणार आहे, कारण की याच शपथविधी सोहळा याला सुनेत्रा पवार असणार आहे, ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहे आणि वर्तमान सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही आहे. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि वर्तमान राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल असणार आहे. त्यानंतर लोकसभेमध्ये खासदार असलेले सुनील तटकरे यांनी प्रदेश तर काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पार्थ पवार यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता पार्थ पवार हे शपथ घेणार आहेत आणि यावेळी सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीला सुनेत्रा पवार उपस्थित असतील. पार्थ पवार आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरं उपलब्ध करून देण्यासाठी नो ब्रोकर मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडानं स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार आहे. पोर्टल तयार करण्यासाठी 8 कंपन्या इच्छुक असून पुढील आठवड्यात त्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांपुढे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. त्यातील एका कंपनीची निवड होऊन पोर्टल बनवण्याच्या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 53 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते आणि त्यापैकी 6 जणांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. आता अर्जाची संख्या 47 राहिलेली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. पोलिओमुक्त भारतासाठी मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन करणाऱ्या हाफकिन जीव औषध महामंडळाचे देखील खासगीकरणाच्या दिशेनं पाऊल पडलंय. हाफकिनमध्ये निर्माण होणाऱ्या आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या त्रिगुणी लसीचं उत्पादन आता खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. लसीचं सीड स्ट्रेन खासगी कंपनीला देऊन त्याचं उत्पादन त्या कंपनीकडे सोपवलं जाण्यासाठी स्वारस्य पत्र मागवण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आपत्कालीन सेवा तसंच रोड मेंटेनन्ससह पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. कंत्राटदार या सुविधा देताना मोठ्या प्रमाणात हलगर्जी करत असल्याचं समोर आलंय. यावर मनसेनं अधिकारी आणि कंत्राटदाराच्या बैठकीत पाण्याच्या बॉटल फेकून मारत त्याला मनसे स्टाईलनं जाब विचारला. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका फेटाळण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली आहे. प्रतिवादी निलेश लंके यांनी ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत सादर केलेला अर्ज न्यायालयानं मंजूर करून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळली आहे. रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे भैरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे या 3 गावातील देवींच्या काठ्यांची पारंपरिक भेट हा सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं. तर या अनोख्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. इराण अमेरिका युद्धामुळे वस्त्रोद्योगाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कापूस, सुतासह अन्य कच्च्या मालामध्ये 25 ते 40% जास्त दरवाढ झाली आहे. वाढता उत्पादन खर्च, थंडावलेली मागणी आणि ठप्प झालेली निर्यात यामुळे वस्त्रोद्योग अडचणीत आलाय. नागपूर स्फोटकांच्या प्रकरणात खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या 2 यूट्यूब चॅनेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या दोसर भवन चौकाजवळ लांजेवार यांच्या घराजवळ मंगळवारी स्फोटकं आढळली होती. मात्र ही स्फोटकं एका प्रार्थना स्थळाजवळ आढळल्याची बातमी 2 यूट्यूब चॅनेलनं प्रसारित केली होती. नागपूरच्या जरीपेटका परिसरातील एका एलपीजी गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये गोंधळ उडाला. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी गॅस सिलेंडर घेऊन पळ काढला. तर एजन्सी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचाही प्रकार घडला. काही लोकांनी रांगेत न लागता सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न केल्यानं तासनतास रांगेत लागून संतप्त झालेल्या काही लोकांनी गोंधळ घालत गोडाऊनमधील सिलेंडर घेऊन पळ काढला. नागपुरात बिलांची थकबाकी मिळेपर्यंत नवीन टेंडर काढू नका, आम्ही कामं घेणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ आणि नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलाय. तसंच यासाठी कामबंद आंदोलन देखील सुरू करण्यात आलंय. कंत्राटदार संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री सचिवालयामध्ये याबाबत निवेदन देण्यात आलं. नागपुरात संघ मुख्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर आढळलेल्या स्फोटकाचा एटीएसकडून तपास सुरू झालाय. दोसर भवन चौकात मंगळवारी 15 जिलेटिन आणि 50 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले होते. या प्रकरणात एसबीएल कंपनीचा व्यवस्थापक चौकशीच्या कक्षेत आहे. पोलिसांनी तातडीनं एसबीएलच्या वितरण व्यवस्थापकाला चौकशीसाठी पाचारण केलं.
नागपूरमध्ये पार्किंग करता आरक्षित जागेचा वापर इतर गोष्टींसाठी केल्यास किती रुग्णालयांना दंड आकारण्याची नोटीस दिल्याची विचारणा हायकोर्टानं नागपूर पालिकेला केली आहे. रुग्णालयामध्ये पार्किंग करता आरक्षित असलेल्या जागेचा इतर गोष्टींसाठी उपयोग केला जात असल्यानं वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग, अपघात इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं याचिकेत म्हटलंय. राज्यातील वीज ग्राहकांकडे 1,03,000 कोटी रुपयांची विक्रमी थकबाकी आहे. यामध्ये कृषी पंपांची थकबाकी 79,527 कोटी रुपयांवर गेली आहे. ही थकबाकी 31 डिसेंबर 2025 रोजीची असून ते 31 मार्च 2026 पर्यंत आणखी किमान 4 ते 5,000 कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेच्या मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर मार्गाचा पहिला टप्पा बुधवारपासून प्रवासी सेवेत दाखल झाला. मात्र पहिल्याच दिवशी या मेट्रोला अल्प प्रतिसाद दिसून आला आणि त्यामुळे मेट्रो गाड्या रिकाम्या धावताना दिसत होत्या. तर नव्यानं खुल्या झालेल्या काशीगाव ते दहिसर या मेट्रो 9 मार्गिकेवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. इराण अमेरिका संघर्षामुळे युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांचा लांबचा पल्ला पडत असल्यामुळे वैमानिकांवर येणारा ताण लक्षात घेता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीला 30 एप्रिलपर्यंत स्थगिती दिलेली आहे. गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू असल्यानं युरोप आणि अमेरिकेसाठी भारतीय विमान कंपन्यांना लांबच्या हवाई मार्गावरून प्रवास करावा लागतोय. अशा स्थितीमध्ये नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतलाय. अखेर कंपन्यांची परिस्थिती लक्षात घेत डीजीसीएनं या नव्या वेळापत्रकाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. राज्यातल्या एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना HSRP बसवण्याची प्रक्रिया संथ झाल्याचं चित्र आहे. अद्याप 1,05,00,000 वाहनांना HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाही. उर्वरित निम्म्या वाहनांनी अद्याप HSRPसाठी अपॉइंटमेंट घेतलेली नाही आणि असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. राज्यात एकूण 2,10,00,000 जुनी वाहनं आहेत. त्यापैकी 93,00,000 वाहनांना HSRP बसवण्याचं काम सध्या पूर्ण झालंय. सिंचन सुविधेसाठी जायकवाडीच्या डाव्या उजव्या कालव्यातून प्रत्येकी 4 आवर्तनं देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसंच पाणी टंचाईवर मात करण्यास केटीवेअर बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येईल अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. बुधवारी पैठणच्या संतपीठात जायकवाडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या उन्हाळ्याची सुरुवात मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात येतो. परिणामी मुंबईकरांना बसणाऱ्या उन्हाच्या झळा मार्चच्या तुलनेमध्ये कमी असून पुढील काही दिवस मुंबईला उन्हाच्या तीव्र झळांपासून मुक्ती मिळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. पुढची बातमी पाहूयात. जगात सुख, शांती आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी जैन समाजाच्या जीतो या संघटनेकडून 9 एप्रिलला जागतिक पातळीवर विश्व नौकार महामंत्र दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं जगातील 108हून अधिक देशांमध्ये महामंत्र जाप करण्यात आला. मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी ही विश्व नौकार महामंत्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. पूरा विश्व एक है. हम सब मानव, जीव, जंतु ये सारे एक सृष्टि की संतानें हैं और सभी को जीने का अधिकार है. जियो और जीने दो का जो तत्व है, ये तत्व जिस प्रकार से हमारे जैन विचार में प्रतिपादित होता है, मैं ऐसा मानता हूँ कि विश्व के कल्याण के लिए इससे बड़ा दूसरा कोई विचार नहीं हो सकता.